हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मराठवाड्यातील धाराशिव, बीड, जालन्यात पावसाचं थैमान सुरूच। अडकलेल्या लोकांची हेलिकॉप्टरमधून सुटका करण्याची वेळ। 22 सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यात 747 मिलीमीटर सरासरी पाऊस। मराठवाड्यातली धरणं भरली तुडुंब। जायकवाडीचे 27 तर माजलगावचे 11 दरवाजे उघडले। येलदरी धरणामधून सर्व 10 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग। बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। माजलगावच्या सांडस चिंचोलीतल्या नुकत्याच प्रसूत झालेल्या मायलेकरांना एनडीआरएफनं वाचवलं। बिंदुसारा नदीला अभूतपूर्व महापूर। सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढलं। माढा तालुक्यात सीना नदीकाठची 16 गावं पाण्याखाली। सीना नदीत 2 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं। धाराशिव, बीड आणि उत्तर सोलापुरातील शाळांना आज सुट्टी। पूरस्थितीमुळे प्रशासनाची खबरदारी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। मराठवाड्यासह इतर भागात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार। सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का याची उत्कंठा। धाराशिवच्या परंड्यात कुटुंबाला वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर एनडीआरएफच्या साथीनं स्वतः पाण्यात उतरले। तर आजारी असतानाही हाताची सलाईन काढून जयकुमार गोरेंकडून सांगोल्यात पाहणी। नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव। वनमंत्री गणेश नाईकांचा निर्वाळा। मात्र विमानतळाचं उद्घाटन 30 सप्टेंबरला नाही अशी माहिती। उत्तर प्रदेशात जातीच्या नावावर सभा, मोर्चा, आंदोलनांना बंदी। राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत असं म्हणत योगी सरकारचा निर्णय। भाजपचे मित्रपक्ष मात्र योगी सरकारच्या निर्णयावर नाराज। जीएसटी घटल्यानंतर मारुती सुझुकीच्या गाड्यांना विक्रमी मागणी। काल नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 30,000 गाड्यांची डिलिव्हरी, तर 80,000 नव्या गाड्यांसाठी नोंदणी। दिल्लीत निवृत्त बँक अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट करून 23 कोटी रुपयांना लुटलं। ईडी आणि मुंबई पोलीस असल्याचं सांगून 1.5 महिने लूट। लुटारूंनी तब्बल 4,000 व्यवहार करून पैसे लांबवले। 13 वर्षीय अफगाणी मुलाचा चक्क विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून प्रवास। काबूलहून थेट दिल्लीत पोहोचला। विमानाच्या तपासणी दरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस। हैदराबादच्या हकीमपेटमध्ये मुसळधार पाऊस। अनेक वाहनं पावसाच्या पाण्यात वाहून गेली। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। घरं आणि दुकानांमध्ये शिरलं पाणी।